वेलकम करते तुमचं आपल्या ॲक्च्युअल अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। 1 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे आपण आज शिकणार आहे। सगळी 30 एक्झाम्पल मी बोर्डवर राईट केलेली आहे। 30 एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करणार आहेत आणि बघणार आहेत त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, मग बघूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 34 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, तर 2 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे। तर 2 3 चा किती येतात, 2 3 चा 6, मग 6 आपण आपल्या अबॅकस किटवर ऍड करूया। 6 हा 1 डिजिट नंबर आहे, पण 6 हा डायरेक्ट आपण फर्स्ट वर ऍड करणार का, तर नाही। त्याच्या अगोदर आपण 1 डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर आपण 0 लावणार आणि या रॉडवर आपण 6 ऍड करणार। ओके, इकडे 6 ऍड केले आपण, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 2 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे। तर 2 4 जा किती येतात, 2 4 जा 8, मग 8 आपण ऍड करूया। 8 पण 1 डिजिट नंबर आहे म्हणून या रॉडवर आपण 0 लावायचा आणि या रॉडवर आपण 8 ऍड करायचे। ओके, 8 ऍड केले, आन्सर आला आपलं, मल्टिप्लिकेशन कंप्लीट झालेलं आहे। आन्सर काय आहे आपलं 68 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे। आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 8 96 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, म्हणजे 8 च्या टेबलने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे, 8 ने मल्टिप्लिकेशन करायचं आहे। ओके, तर 8 चा टेबल आपल्याला 9 पर्यंत बोलायचा आहे। 8 9 चा किती येतात, तर 8 9 चा 72, मग 72 आपण ऍड करूया। 72 आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 6 पर्यंत बोलायचा आहे। तर 8 6 जा किती येतात, 8 6 जा 48, मग 48 आपण ऍड करूया। इकडे 40 ऍड करायला बिट अवेलेबल नाहीये, मग 4 चा आपण फॉर्म्युला 40 ऍड झाले आणि हे 8 48 आपण ऍड केलेले आहे। हे पण एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे। आन्सर आलेला आहे आपलं, आन्सर किती आहे आपलं 768 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केलं, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 56 हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 4 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचं आहे। 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20, मग 20 आपण ऍड करूया। हे 2 आणि हा 0 20, इकडे 0 आलाय, मग इकडे आपण फिंगर ठेवणार। ओके, फिंगर ठेवली। नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 4 6 जा किती येतात, तर 4 6 जा 24, मग 24 आपण ऍड करूया। हे 20 आणि हे 24 आपण ऍड केलेले आहेत। ओके, एक्झाम्पल सॉल्व झालाय आपलं, आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपलं 224 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट
अबॅकसचे एक्झाम्पल, अबॅकसचे मल्टिप्लिकेशनचे डिव्हिजनचे कुठलेही असं अबॅकस किटवर तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 into 32. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं.